राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। शहीद योगेश शिवाजी पाटील हे 26 अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले असून त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी सरकारच्या माध्यमातून खारघर सेक्टर 14 रघुनाथ विहारच्या बाजूला इंडियन ऑइलच्या माध्यमातून पेट्रोल पंप देण्यात आलेला आहे। 17 जुलै रोजी तळोजा भागातील मुस्लिम समाजातील युवकांनी येऊन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली आहे व शहीद योगेश पाटील यांच्या मातोश्री सौ सुनीता पाटील यांना शिवीगाळ केली। पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी दिली। सदर बाबीची दखल घेऊन खारघरमधील जनतेने सौ सुनीता पाटील यांना आधार देत शनिवार दिनांक 4 वाजता खारघर पोलीस स्टेशनला सदर घटनेतील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याचे निवेदन देत अशा प्रकारचे कृत्य भविष्यात होणार नाही या अनुषंगाने कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। उपस्थित हिंदू बांधवांचे पोलिसांनी निवेदन स्वीकारले असून 2 दिवसात अटक करून कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे हिंदू बांधवांनी आपले मत व्यक्त केले। अशा समाजकंटकांची खारघरमधून दिंड काढली पाहिजे अशी प्रतिक्रिया शहीद योगेश पाटील यांच्या मातोश्री यांनी व्यक्त केली। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, खारघर। शिवाजी महाराज की जय। नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। घटना ती 8:45च्या दरम्यान झाली। 9:15ला मी घरी गेली। मला मॅनेजरनी कळवलं तसं त्याच्या आधी त्या पोराला मारझोड केली। मॅनेजर लोकांनी याच्यात टाकलंय, ऑफिसमध्ये टाकलं, ते पण कॅबिनमध्ये जवळजवळ 7 ते 8 पोरं त्याला मारायला लावली। आमचे 2 मॅनेजर सोडायला गेले तर परत त्यांना धक्काबुक्की केली। मॅनेजर लोकांना बाजूला केलं आणि मॅनेजर परत दरवाजावर उभा राहत त्याला शेवटी ते निघाले बाहेर। पोरगा आतमध्येच होता, कडी लावून घेतली होती आम्ही। त्याच्यानंतर तोपर्यंत मी पोहोचली। तिथं पोहोचल्यानंतर परत ते आतमध्ये घुसत होते। मी कसं तरी समजून त्यांना सगळ्यांना बाहेर घेतलं, सगळ्यांना असं उभं केलं। म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुमचा? म्हणजे तुमच्या पोरांचं सर्व्हिस देत नाही असं नाही, तेच सांगितलं। म्हटलं मग एवढं हंगामा करायची गरज नाही तुमची, काय असेल तर मला सांगा। म्हटलं एकच जण आलेला होता कुठं पेट्रोल भरायला, एवढ्यांची गरज नव्हती। जी कंप्लेंट होती ती मी तयार होती तुमची कंप्लेंट घ्यायला, बरोबर आहे तर नाही? म्हणे आम्हाला त्याला मारायचं आहे। मला मारून टाकायचं आहे का तुम्हाला? नाही, आमची हे माफी मागायची, एवढंच पाहिजे ना? ठीक आहे। मी आतमध्ये गेली तरी बी आतमध्ये घुसत होती। म्हटलं तुम्हाला माफी पाहिजे तर बाजूला होऊन जा तुम्ही। तर माफी मागायला पोराला आणलंय। ते असे 5-6 जण चांगली दणगट बिनगट होती, अशी उभी होती। पोराला असं उभं केलं, एकाने कालर पकडली त्याची आणि त्याच्या पायावर नाक घसमले। त्या पोराला खाली लावलं आणि 5-6 जण, मी शेजारी उभी, 5-6 जणांनी कोण कुठं मारतो कोण कुठं मार। अरे म्हणलं जीव केवढा त्याचा आणि त्याला मारतात कशाला? तुमची इच्छा ती पूर्ण केली ना, मी माफी तर मागतोय ना पोरगा। तर मला काय केलं, असं कोपरकळी एकाने केलं, मी बाजूला ढकलून गेली, थोडक्यात चुकली, मी कुंडीवर पडली अशी 100%। ते आमच्या गावचे ताते आहेत, त्यांनी माझा हात धरला, बाजूला केलं, माझ्या हातातली पर्स घेऊन ऑफिसमध्ये ठेवलं आणि नंतर मग हा किरण नेत्रा लगेच हजर झाले तिथं। त्यांनी समजवलं, समजण्याच्या तयारीत नव्हतेच ते। आणि नंतर मग यांनी सांगितलं पोलिसांना, बोलव, कुणाला बोलवतं पोलिसांना, आम्ही घाबरत नाही काय नाही। तू कोण रे? नगरसेवक। तर या पोरीला बोलले, तू कोण नगरसेवक? कुणी केलं तुला नगरसेवक? ही जागा आमची आहे, गाववाले आहे तिथं आणि आम्ही हा पेट्रोल पंप जाळून देऊ, तुम्हाला काय करायचं? पोलिसांना बोला, नाही तर कोणालाही बोलवा आम्हाला। आणि नंतर मग जसे पोलिसांची याचे रिंगा फिरायला लागले तसे मध्ये घाबरून पळाले। आणि मेन म्हणजे पोराची एकही चुकी नव्हती, फक्त गाडी लावली, एकच पोरगा होता। त्यांनी पेट्रोल टाकलं, तो बोलला फुल कर, तो बोलला फुल केली, तो बोला आवर डालो, तो बोला वाकडी होती ना, मग खाली बिलील पडल, अजून खाली पडली म्हणजे कस्टमर ओरडतोय, मग ती खाली पडल म्हणून सीधी कर। ए बोला चिल्लाता क्यू असं बोलला ना, अशी गळचंडी दाबली त्याचे, म्हणजे त्याचा श्वास निघत, मग समोरचा पोरगा तर सोडायला जाईल ना।
समोरचा पोरगा सोडायचा त्याला बी मारहाण केली आणि त्या पोराला मारहाण केली, त्याचं टी शर्ट वगैरे सगळं पाडून टाकलं. एवढं मारलेलं आहे, मेडिकल आम्ही केलेली आहे. आणि कालपासून ही आपली मीटिंग झाली. मला खूप खूप बरं वाटलं. आजही माझ्या पाठीमागं खूपच उभे आहेत, त्याच्यामुळे मला एवढा धीर आला. तो खूपच सगळ्यांचं मी धन्यवाद. असंच माझ्या पाठीमागे उभं राहा, माझ्यापेक्षा माझ्या योगेशच्या पाठीमागे उभ्या. तो मी सांगते माझ्या जवळच आहे, मी असं करून तो पंप मी चालवते. सगळ्यांचा धन्यवाद. बोलो भारत माता की जय. अंतिम गुन्हेगाराला पकडायला पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे. आणि गावामध्ये पूर्ण खारघरमध्ये त्याची मिरवणूक काढतात ना, अशी मिरवणूक काढतात ना, हा काढतात बिंदा, दिंड ती दिंड तुम्ही करू शकतात. हे माझं त्यांच्याकडे मागणी आहे. त्याच्यामुळे जर तसं जर केलं खूप खूप म्हणजे आपल्या खारघरमध्ये किंवा आपल्या देशामध्ये तसंच संपून जाईल. मी तर 100% सांगते जाणीवपूर्वक केलं. कारण एक पोरगा येतो आणि मिनिटाला फोन लावून 5 जण येतात आणि परत 2-4 मिनिटामध्ये अजून एवढी गँग 15, 20, 30, 40 अशी येत आहे. शहीद योगेश पाटिल पेट्रोल पंप पे जो हमला हुआ है, इसके बारे में क्या बताएंगे? ये जानबूझ किया गया कृत्य है और ये ऐसा उनकी मां की मांग है, क्या बताएंगे? कैसी सजा मिलनी चाहिए? पुलिस स्टेशन ने क्या रहा? आज हमें बहुत दुख हो रहा है कि जो व्यक्ति ने लड़ते हुए 26/11 के हमले में योगेश पाटिल ने जो शहीदी की, उनकी माताजी, उनको जो पेट्रोल पंप सरकार के द्वारा दिया गया था, जहां विधर्मियों के द्वारा हिंदू बहुसंख्यक एरिया में आके एक दहशत पैदा करने का जो काम किया है, उसका सकल हिंदू समाज निषेध करता है। आज पूरा सकल समाज आपके पीछे खड़ा हुआ है। आज सभी हिंदू समाज आपके पीछे क्यों आया है? इस प्रकार की घटना आज तीसरी खारघर में होने जा रही है। उनको डर नहीं है, उनको लगा है कि हम कुछ घटना करेंगे, पुलिस स्टेशन में लोग फरियाद करेंगे, हमें जामीन मिल जाएगा और हम लोग छूट जाएंगे। मगर हमने पुलिस को ताकीद दी है, आपने 2 दिन का हमें वक्त दिया है। सभी की मांग है जो भी आरोपी है उसको जल्द से जल्द पकड़ा जाए और एक इस प्रकार का एग्जाम्पल पैदा किया जाए जो हर राज्य में होता है, मुंबई में भी होता है, कि उनको पकड़ के सबके बीच में अगर उनको आप अगर सजा देंगे तो उसकी एक प्रकार का एक दहशत पैदा होगी और दूसरा भी व्यक्ति अगर सोचेगा तो रुकेगा। न तो इस प्रकार की घटना बार बार होती रहेगी। हम हर बार आएंगे और यही घटना हमें रिपीट नहीं करनी है। आज हिंदू समाज में रोष बढ़ता जा रहा है, पुलिस जो कार्य करी है उसके प्रति विश्वास नहीं पैदा हो रहा है। इसलिए हमने यहाँ के सीनियर PI को आज हमने 2 दिन का वक्त दिया है कि सर आप ऐसा एग्जाम्पल पैदा करो कि लोगों को विश्वास पैदा हो, पुलिस के प्रति उनको विश्वास पैदा हो कि पुलिस, आप बोल रहे हैं आपकी सुरक्षा के लिए है, आपको 112 नंबर का कॉल करेंगे तो पुलिस तुरंत पहुंचेगी। ये विश्वास पैदा करने का आपका काम है। इसके लिए आज पूर्ण खारघर का सकल हिंदू समाज में से सभी संगठन आज मिलके ये घटना के पीछे खड़ा है। हम अपेक्षा रखते हैं इसके ऊपर जल्द से कार्रवाई हो और सभी को समाधान मिले। एक वृद्ध महिला को दहशत निर्माण करके उनको पेट्रोल पंप जलाने की मांग उन्होंने उनके सामने रखी, क्या बताएंगे इसके बारे में? आगे कैसा उनके ऊपर कार्रवाई हुई है? अभी हमारी मीटिंग में चर्चा हुई है। हमारा पहला कार्यक्रम था कि हमने पहले आवेदन देना है और उनको सत्य स्थिति का बताना है कि 2 दिन हो चुका, आपने अभी तक क्या किया। वो बोल रहे हैं कि हम 2 दिन में करेंगे। चलो 2 दिन देते हैं आपको कार्रवाई करने के लिए। सभी लोगों ने बताया कि आपका हर चीज CCTV में कैद है, आपको पकड़ना है तो सभी प्रूफ तैयार है, कार्रवाई होनी चाहिए। तो सभी की यही मांग है, तुरंत कार्रवाई हो और एक एग्जाम्पल सेट हो। पुलिस के ऊपर कुछ जमाव के ओर से कुछ दबाव है? अभी वही तो पता नहीं, पर हम समाज ने तय किया है कि हम संगठित रहेंगे और हर घटना के पीछे ये समाज खड़ा रहेगा। ये घटना फिर से रिपीट न हो, इसलिए हम सभी तत्पर है। जय हिंद, जय महाराज, जय भारत। खारघर येथील सेक्टर 14 शहीद योगेश पाटील यांच्या पेट्रोल पंपावरती काही नागरिकांनी त्या ठिकाणी हमला केला होता, काय सांगाल? आम्ही आपल्या माध्यमातून आता ह्या 2 महिन्यामध्ये वारंवार या विशिष्ट समाजाच्या खारघरमध्ये 3 घटना झालेल्या आहेत आणि हिंदू समाजाला मारण्याचं काम करतायत ते, आणि पोलीस स्टेशनला नॉर्मल एक केस होऊन जाते, कठोर कारवाई होत नाही आहे असा माझं वैयक्तिक मत आहे। तर आता माझं म्हणणं असंच आहे, CCTV मध्ये आरोपी आहेत सर्व आणि 8-10 जण येऊन तिथं एका व्यक्तीला मारतायत, तो माफी मागतोय तरी सुद्धा त्याला मारतायत, तर तो एक कलम त्यांच्यावर वाढला पाहिजे। अजून जे काय कलम वाढतील आणि जास्तीत जास्त शिक्षा होईल अशी आमची सर्व
खारघरवासियांची मागणी आहे. आणि असे जे जमाव बनवून येतो या जमावावर कुठेतरी बंदी आली पाहिजे. आज एवढ्या संख्येने आमची लोक आलीत, अजून लोक वाढतील नक्कीच, कारण 2 दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही हा काय ह्या पंपावर काय पहिल्यांदाच घटना घडली नाही, वारंवार घटना होतात. पैसे न देणं, टाकी भरून फुल भरली का तसंच निघून जाणं, दमदाटी करणं, अशा वारंवार त्या समाजाच्या घटना घडतात. विशिष्ट समाज जो आहे तो हिंदू समाजाला मारण्याचं काम करत आहे. आणि आता हिंदू जागरूक झालेला आहे, आता मार खाणार नाही, त्यांना सडेतोड उत्तर देईल अशा शब्दात मी त्याचा निषेध करतो. पूर्वनियोजित गट आपल्याला दिसून येते का? आणि एका वृद्ध महिलेला, एका शहीदाच्या आईला त्रास देणं हे आपल्या पूर्वनियोजित आहे की ते माहित नाही आम्हाला, पण एवढं नक्कीच आहे 5 मिनिटाचा जरी वेळ असला तर आपण समजू शकतो की पूर्वनियोजित नसेल. पण 1 मिनिटात एवढी लोक येतात. आणि मागच्या महिन्यामध्ये जी घटना घडलेली होती, एका जिनम दुकानामध्ये एक आमचा आगरी समाजाचा मुलगा, त्याला मारण्यासाठी 50 जण आले. त्या दुकानामध्ये 25-30 घुसून मारतायत. ती CCTV मध्ये आहे. त्यांच्यावर गुन्हा झाला, त्यांच्यावर कारवाई झाली, पण धाक काय अजून त्यांना बसलेला नाही. तो आता ह्या केसमध्ये नक्कीच त्यांना धाक बसेल. काय सांगाल, आज विजय पाटील हे शहीद आहे, त्यांच्या आईच्या पेट्रोल पंपावरती अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणं, त्यांना त्रास देणं आणि एका युवकाला मारहाण करणं कशा प्रकारे पाहता? एक महिला म्हणून आपण काय प्रशासनाकडे, पोलिसांकडे आवाहन करा? 17 जुलैला रात्रीच्या वेळची काही घटना घडली. आम्हाला जेव्हा कळलं आम्ही तिथे लगेच पोहोचलो आणि जेव्हा जे काही पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सुद्धा मारण्याचा वगैरे प्रयत्न केला. परंतु जसं त्यांना कळलं की इथं पोलीस येतात त्यांनी पळ काढला. आणि यापूर्वी सगळ्यांनी सांगितलं की घटना कशा प्रकारे घडली. आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला आलो. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला फोन केला, इथं गुन्हा नोंदवला, परंतु साधी कलमं या ठिकाणी लावलेली आहेत. आणि आपण जे बघतोय की आम्ही सांगितलं की त्यावेळी एक माणूस जो पकडला गेला होता, जो पोलिसांशी बोलत होता, त्याचं नाव सुलतान आहे. आणि त्या सुलतानला आम्ही आजही सांगतोय 2 दिवस झाले त्याला पकडा, त्याच्या मागे सगळे पकडले जातील, पण आजपर्यंत त्याला पकडत नाही आहे. नक्कीच पोलीस ह्या जे काही समाजकंटक आहेत त्यांच्यावर कारवाई करतील, परंतु ही अशी अर्धवट कारवाई का आहे थोडंसं आम्हाला समजत नाही आहे. पोलिसांनी अजून कडक कारवाई केली पाहिजे. 2 दिवसात आजच्या आज त्यांनी त्या सुलतानला पकडलं की ते बाकीच्या सगळ्यांना ते पकडू शकतात. आणि हे पेट्रोल पंप चालवणारी स्वर्गीय योगेश दादाची जी आई आहे ती एक महिला, ती पेट्रोल पंप सांभाळते. आणि जर ते सुरक्षित नसतील, शहीदाचं कुटुंब जर या ठिकाणी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनता काय या ठिकाणी सुरक्षित असेल? आणि पोलिसांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे. लोक प्रतिनिधींना धमकावणं, त्यांचा अवमान करणं, या अनुषंगाने कल्पांची काय मागणी केली आहे का आपण? नक्कीच आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. जे तुम्ही कलम लावले ते साधे कलम लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल कलमं टाका आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्या, जेणेकरून खारघरमध्ये एक उदाहरण सेटल झालं पाहिजे की इथं जर काही घटना घडली चुकीच्या पद्धतीने कोणी काही असं केलं तर पुढे जाऊन त्याचे परिणाम काय होतात हे उदाहरण इथं सेट झालं पाहिजे.